बघा या ठिकाणी आपण आता भाग 4 बघूयात. चला तर मग पेपर 1 मधील भाग 4 आपण पाहणार आहोत. भाग 4 पाहून घ्या. पहिला प्रश्न त्यातील सुमितचे वजन 107 किलोग्रॅम आहे आणि संजयचे वजन 82 किलोग्रॅम आहे. दोघांचे वजन नजीकच्या दशकापर्यंत विचारात घेतले तर दोघांच्या वजनातील तफावत किती आहे? तफावत म्हणजे काय? तुम्हाला वजाबाकी करायची, अंतर काढायचं, फरक काढायचं, हे लक्षात घ्या. आता सुमित जो आहे, सुमितचे वजन किती दिलंय? किती दिलेलं आहे बाळांनो? सुमितचं वजन आहे 107 किलोग्रॅम. मग 107 नजीकच्या दशकात म्हटले, नजीकच्या दशकापर्यंत विचारात घेतले. दशक म्हणजे बघा हा एकक आणि हा दशक. दशकच्या उजवीकडचा पहिला अंक बघा तो 7 आहे. 5 किंवा 5 पेक्षा मोठा अंक असेल तर ज्यामध्ये आपल्याला संख्या पूर्ण करायची त्याच्यामध्ये अधिक 1 होणार, म्हणजेच इथं काय होणार? 110 किलोग्रॅम ह्याचं वजन होणार. आपल्याला प्रश्नच असा केलाय की दोघांचे वजन नजीकच्या दशकापर्यंत विचारात घेतले, म्हणून इथं 110 ही संख्या आपली तयार झालेली आहे. हे झालेलं सुमितचं वजन. ठीक आहे. यानंतर दुसरा जो व्यक्ती आहे तो कोण आहे? संजय. संजयचे वजन 82 किलोग्रॅम आहे. संजयचे वजन किती आहे बाळांनो? 82 किलोग्रॅम. आता मी या ठिकाणीच तुम्हाला नियम सांगितले की ज्यामध्ये आपल्याला कंप्लीट करायची आहे, संख्या पूर्ण करायची आहे, त्याच्या उजवीकडील पहिला अंक पहा. या ठिकाणी बघा 8च्या उजवीकडील अंक आहे 2, जो की आहे 5 पेक्षा लहान, म्हणून 8 तसाच राहणार, त्याच्यामध्ये काहीच मिळणार नाही. म्हणून या संजयचं अप्रॉक्सिमेट वेट येणार 80 kg. ओके. मग आपण कारण की नजीकच्या दशकापर्यंत संख्या पूर्ण केलेल्या, आता तुम्हाला फरक काढायचा. 110 मधनं तुम्हाला 80 वजा करायचे आणि सो तुमचा फायनल आन्सर असणार आहे 30 kg, 30 किलोग्रॅम, जे की ऑप्शन नंबर ए मध्ये आहे त्याचं अचूक उत्तर. बघा अतिशय सोपं आहे. चला तर त्यानंतर आपण पुढे वळूयात. पुढील प्रश्न पहा. पुढील प्रश्न आहे, जर दोन कोणांची बेरीज एक विशाल कोन आहे तर पुढील पैकी कोणता कोन पर्याय अशक्य आहे? पर्याय कुठला अशक्य असणार आहे असं तुम्हाला विचारले. याच्यासाठी कोण जे आहेत ते व्यवस्थित तुम्हाला समजून घ्यायचे आहेत. बघा इथं ऑप्शन 1 दिला आहे एक काटकोन आणि एक लघुकोन, बी दिलेला आहे एक विशाल कोन आणि एक लघुकोन, सी दिलेला आहे 2 लघुकोन आणि ऑप्शन नंबर डी दिलेला आहे 2 काटकोन. आता काटकोन जो असतो तो अप्रॉक्सिमेट म्हणजे बरोबर एकदम अॅक्युरेट 90 अंशाचा असतो, जो की आहे आपला काटकोन, ज्याला आपण समकोन म्हणतो, राईट अँगल असं म्हणतो. ठीक आहे. आणि लघुकोन म्हणजे काय? 0 अंशापेक्षा जास्त आणि 90 अंशापेक्षा कमी. आणि विशाल कोन म्हणजे काय? तर 90 अंशापेक्षा जास्त आणि 180 अंशापेक्षा कमी, याला विशाल कोन असं म्हणतात. ठीक आहे. तर आता काय पाहायचं, तर एक काटकोन आणि एक लघुकोन. काटकोन म्हटल्यानंतर 90 अंशाचा, लघुकोन म्हणजे काय? 90 पेक्षा कमी आणि 0 अंशापेक्षा जास्त. मग या ठिकाणी विशाल कोन या ठिकाणी संभव आहे. ठीक आहे. दोन कोणांची बेरीज एक विशाल कोन होऊ शकते, पण कुठे होणार नाही? तर ऑप्शन नंबर डी मध्ये, जिथे की 2 काटकोन दिलेले. काय दिलेले? 2 काटकोन असं दिलेले. मग का होणार नाहीये ते मी तुम्हाला सांगते. कारण की काटकोन म्हणजे काय? बरोबर 90 अंश. मग 90 अधिक 90 का? तर दोन कोणांची बेरीज विशाल कोन असं म्हणायला लागले आपल्या प्रश्नामध्ये. दोन कोणांची बेरीज एक विशाल कोन आहे. मग या ठिकाणी 2 काटकोनांची आपण बेरीज केली बाळांनो, तर बघा या ठिकाणी कोणता कोन फॉर्म होत आहे, इथं तयार होत आहे, तर 90 अंश अधिक 90 अंश काय होणार? 180 अंश, जो की असणार आहे स्ट्रेट अँगल, सरळ कोन. आणि त्याच्यामुळे आपलं फायनल आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर डी, 2 काटकोन. 2 काटकोन अशक्य असा ऑप्शन आहे, त्याच्यामुळे आपलं पर्याय डी हे आपलं अचूक उत्तर असणार आहे. चला, होतं की नाही सोपं? फक्त थोडस विचार करणं या ठिकाणी गरजेचं होतं. प्रश्न समजून घेणं, त्यावरती विचारपूर्वक उत्तर देणं.
आता पहा 58वा प्रश्न काय, एका संख्येतील अंकांची बेरीज त्या संख्येतून वजा केल्यास हाती आलेली संख्या नेहमी डॅश डॅश याने विभागता येईल. अतिशय सोपा महत्वाचा असा प्रश्न आहे. 2-3 वेळेस तुम्हाला एक्झाम मध्ये, फायनल एक्झाम मध्ये सुद्धा आलेला आहे नवोदयच्या. तर लक्षात ठेवा, याचं फायनल एक्झॅक्ट आन्सर असणार ऑप्शन नंबर डी, जे की आहे 9. ठीक आहे, जे की आहे 9. तर या ठिकाणी तुम्ही कुठलीही संख्या घ्या, कुठलीही संख्या घ्या, तुम्हाला जी आवडते ती संख्या तुम्ही घेऊ शकता, काहीच अडचण नाहीये. बघा या ठिकाणी तुम्हाला जी आवडते तुम्ही संख्या घेऊ शकता. आता मी इथं 12 घेतलं, संख्या घेतली, त्यातील अंकांची आपण बेरीज करूयात. बेरीज झाली 3. आता ही जी बेरीज आली ती तुम्हाला 12 मधून मायनस करायची. आपलं उत्तर काय येणार? 9 येणार. ठीक आहे, म्हणजे 2 न भाग जाणार नाही, 7 न जाणार नाही, 5 नाही जाणार नाही, फक्त 9 ने जाणार आणि म्हणून आपलं उत्तर 9. पण तुम्हाला वाटलं नाहीये, म्हणजे या ठिकाणी अशा प्रश्नांना तुम्हाला काय करायचं, आणखीन 2-3 उदाहरणं घेऊन असा प्रश्न तुम्हाला चेक करायचा असतो, हे लक्षात राहू द्या. मग आता इथे समसंख्या घेतली, तुम्ही विषम संख्या घ्या, तुम्ही विषम संख्या घ्या. मग इथं 21 घेतलं. ठीक आहे, 21 घेतलं, मग 2 अधिक 1 किती झाले, बेरीज 3 घेतलं. किंवा आता परत 3 येईल म्हणून आपण एखादा वेगळी संख्या घेऊयात. ठीक आहे, मग या ठिकाणी 15 घेतलं. 5 अधिक 1 किती झाले, 6 घेतले. 15 मधून 6 वजा करा, काय राहणार, 9 राहिले. म्हणजे बघा या ठिकाणी सुद्धा उत्तर 9 आलेले. किंवा तुम्हाला कुठलीही तुम्ही घेऊ शकता, हा कुठलीही घेऊ शकता, तुमचं आन्सर जे आहे ते 9 ने भाग जाणारच येणार आहे. फक्त घेताना एकच संख्या घेऊन तुम्हाला उत्तर काढायचं नाही, तुम्हाला 3 ते 4 संख्या घ्यायच्यात आणि उत्तर काढायचे. चला, ऑप्शन नंबर डी इथं फायनल आन्सर असणार आहे. पुढचा प्रश्न पहा, कोणांवरतीच हा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारलेला आहे. तर याच्यासाठी बघा या ठिकाणी तुम्हाला आकृती दिलेली आहे. लक्षात ठेवायचंय की पूर्ण कोन जो आहे त्या पूर्ण कोनाचे माप असतं 360 अंश. या ठिकाणी बघा प्रश्न पहा, आकृत्यातील अँगल एओबी, अँगल बीओसी, अँगल सीओडी आणि अँगल डीओई यांची मापे अनुक्रमे आहेत. अनुक्रमे तुम्हाला दिलेली आहेत. मग बघा 4x, 2x, x, 100 अंश आणि 6x अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी आकृतीमध्ये मांडून दिलेलं आहे. ओके, मग आपण काढू शकतो ना, आपण याचं उत्तर अतिशय सोप्या पद्धतीने काढू शकतो. बघा अँगल डीओई, अँगल डीओई केवढा आहे बघा, 6x दिलेला आहे. अँगल डीओसी दिलेला आहे 4x, अँगल सीओबी दिलेला आहे 2x, अँगल बीओए दिलेला आहे x आणि अँगल एओई दिलेला आहे 100 अंश. मग सगळ्यांची बेरीज करा बरोबर 360, कारण की पूर्ण कोन हा 360 अंशाचा असतो. मग 4x अधिक 2x अधिक x अधिक 100 अंश अधिक 6x बरोबर 360 अंश. मग बघा 4x अधिक 2x 6x, 6x अधिक 6x 12x अधिक x 13x, 13x अधिक 100 बरोबर 360 अंश. आता या ठिकाणी 360 वजा 100 अंश होणार, कारण की संख्येकडे संख्या आपण नेलेली आहे. मग 360 मधून आपल्याला 100 अंश जे आहेत ते वजा करायचे. मग 0 मधून 0 गेला 0, 6 मधून 0 गेला 6, 3 मधून 1 गेला 2. मग या ठिकाणी 13x बरोबर 260 अंश. मग x बरोबर 260 भागिले 13, 13 13 दोन्ही 26, 13 0 0. सो x ची किंमत किती आली बाळांनो, x ची किंमत आली 20 अंश. आता ह्या x ची किंमत ठेवून तुम्ही काय करू शकता, सगळ्या अँगलच्या किमती काढू शकता. मग आपण बघा x बरोबर किती येणार बाळांनो, x बरोबर 20 अंश. ठीक आहे, x बरोबर 20 अंश. आता तुम्हाला 2x ची काढायची, मग 2x ची 2 गुणवले 20 करायचं, मग येणार 40 अंश. त्यानंतर 4x बघा 4 गुणवले 20 80 अंश. त्यानंतर 6x 6 गुणिले 20 120 अंश. म्हणजेच 20 अंश, 40 अंश, 80 अंश आणि 120 अंश. मग आपलं फायनल आन्सर कुठे दिसत आहे इथं, तर ऑप्शन नंबर 1 मध्ये. अशा पद्धतीनं सोडवायचा होता तुम्हाला हा कोणांचा प्रश्न. यानंतर पुढचा प्रश्न पहा,
खूप सोपा असा आलेखाचा प्रश्न आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. खूप मस्त सोपे असे या आलेखाचे प्रश्न असतात. बघा काय प्रश्न, तर पुढील बार डायग्राम मध्ये वेगवेगळ्या देशाच्या क्रिकेट संघांनी खेळलेल्या सामन्यांची संख्या दाखविण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघाने पाकिस्तानच्या संघापेक्षा किती अधिक सामने खेळले आहेत. आता या ठिकाणी तुम्हाला प्रश्न काय विचारला याच्यावरती फोकस करायचा आहे. प्रश्न विचारलेला आहे की ऑस्ट्रेलियाच्या संघाने पाकिस्तानच्या संघापेक्षा किती अधिक सामने खेळले आहे. ऑस्ट्रेलिया पहा, ऑस्ट्रेलियाच्या संघाने किती सामने खेळलेले, किती सामने खेळलेले, बघा 32 सामने खेळलेले. आता कसं काढायचं हे बघा, तुम्हाला सांगते मी इथं. या ठिकाणी ऑस्ट्रेलियाचा बार बघायचा आहे आणि इकडं वाय ऍक्सिसवर तुम्हाला सामन्यांची संख्या दिलेली आहे, ती आहे 32. देश आहे ऑस्ट्रेलिया, तो घ्यायचा तुम्हाला. तर सामन्यांची संख्या ऑस्ट्रेलियाची 32. ठीक आहे. ऑस्ट्रेलियाच्या, ठीक आहे, ऑस्ट्रेलियाच्या संघांनी किंवा ऑस्ट्रेलियाचे सामने, ठीक आहे, शॉर्ट मध्ये किती आहे, 32. त्यानंतर कम्पेअर कशाशी केले, पाकिस्तानच्या संघाची. तर पाकिस्तानचा बार बघायचा आहे बघा या ठिकाणी 24. किती खेळलेले आहेत पाकिस्तानने, 24. आणि या ठिकाणी तुम्हाला फरक काढायचा आहे. फरक काढायचा आहे किती अधिक सामने खेळलेत, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला काय करायचं बाळांनो, फरक काढायचा आहे. मग या ठिकाणी किती येणार फरक, 8 येणार. ठीक आहे. सो ऑप्शन नंबर 1 तुमचं अचूक उत्तर या ठिकाणी असणार आहे बाळांनो. समजलं का सगळ्यांना, बघा लक्षात आलं का. खूप छान सोपा असा हा प्रश्न आहे. समजलं सगळ्यांना, ओके. चला मग या ठिकाणी नवनीत प्रश्न संच 1 समाप्त झालेला आहे. पुढील भागात भेटूयात नवनीत प्रश्न संच 2चं सोल्युशन घेऊन. ठीक आहे.